नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। प्रशासनासोबत आतापर्यंत झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्यात। दरम्यान उद्या पुन्हा बैठक होणार असून ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा जेपी गावित यांनी दिला आहे। कुठल्याही प्रश्नाचा क्लिअर कट उल्लेख केलेला नाही त्यांनी की हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवावेत, तसं कुठलाही अशा प्रकारचं गाईडलाईन त्याच्यामध्ये नाही आहे। 3 वेळेस आम्हाला आश्वासन देऊन आणि त्याची पूर्तता काहीच झालेली नाही, म्हणून आमची आताचे जे काही त्यांनी आता तर कुठल्या असे इंडिव्हिज्युअल मागणी वाईज कुठली चर्चा पण झाली नाही आणि त्याच्यामुळं हे कशा पद्धतीने त्या मागण्यांची आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करतात याची आम्हाला खात्री झाली तर आम्ही इथून उठू, अन्यथा आम्ही इथून हलणार नाही। आणि आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। आपला प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। आपण प्रांजलकडे जाऊयात। प्रांजल, खरं तर 7वा दिवस आहे आजचा आंदोलनाचा आणि त्यानंतर 5 बैठका अगोदर झालेल्या आहेत, त्या देखील निष्फळ ठरलेल्या आहेत। त्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष लागलंय ते उद्याच्या बैठकीत नेमकं काय होणार याकडे। आजचं नेमकं चित्र काय पाहायला मिळतंय? दीपक, खरं आहे आजचा या आदिवासी शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। 7 दिवसांपासून हे सर्व आंदोलक रस्त्यांवरती ठाम मांडून बसलेले आहेत। इथेच त्यांचा मुक्काम देखील बघायला मिळतोय। आतापर्यंत प्रशासनासोबत सरकारसोबत त्यांच्या 5 बैठका या झालेल्या आहेत, मात्र त्या निष्फळ ठरलेल्या आहेत। परवा देखील मुख्यमंत्री आणि इतर 4 मंत्र्यांसोबत मुंबईत देखील त्यांची बैठक ही झाली होती। या बैठकीचे जे इतिवृत्त आहे ते काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत ठेवण्यात आलं होतं। दुपारी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती, मात्र कुठलंही त्यांना ठोस आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलक जे आहेत ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। आपण जर पाहिलं तर आजचा रविवारचा दिवस आहे, त्यामुळे आज कुठलीही बैठक ही होणार नाहीये आणि उद्यापर्यंत आम्हाला पुढे जर काही निर्णय झाला नाही तर जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। जेल भरो करण्यात येईल किंवा इथून उठून जे गोल क्लब मैदान आहे तिथे जाऊन आम्ही सर्वजण जाऊन आमचं आंदोलन जे आहे ते सुरू करू असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे एकंदरीतच आता या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काय आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, कुठले तुम्ही? नवापूर, चांदवड तालुका। कधी निघाले होते? आम्ही 21 तारखेपासून निघालो। काय आता सध्याची काय परिस्थिती आहे? चर्चा या सुरू आहेत, मात्र कुठलाही निर्णय होत नाही, तोडगा निघत नाही। आता आमचं असं म्हणणं आहे, आमच्या ज्या 10 मागण्या आहेत त्या पूर्णपणे आमच्या लेखी पत्र मिळायला पाहिजे तर आम्ही माग हटू, नाही तर मग आमचं हा आंदोलन चालू राहील असा आमचा विचार आहे। आमच्या मागण्या अशा आहेत का शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे आणि लाईट 24 तास राहिले पाहिजे आणि शेतकऱ्याला आपले हमी भाव पाहिजे आणि अशा वर्गाला पगार वाढ झाले पाहिजे त्याच्यात आणि अतिक्रमण भूमींना जमीन नावावर झाले पाहिजे, नावावरच नाही तर इतर हक्काचं नाव आहे तो भगोदार सदरी झाला पाहिजे आणि वाढीव क्षेत्र मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या ठोस मागण्या आहेत आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला लेखी पत्र मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, नाहीतर आमचा जेल भरोचा विचार आहे। दुसरा विचार आमचा असा आहे तर मुंबईला लांगमार्च चालत राहील। आपण बघत आहोत दीपक, अशा प्रकारे आंदोलक जे आहेत ते अजूनही आक्रमक आहेत। जेल भरो किंवा आम्ही पुन्हा एकदा मुंबईकडे पायी लॉंग मार्चसाठी देखील निघू असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीतच या आंदोलनावर नक्की तोडगा कधी निघतो, उद्याच्या बैठकीत काय नक्की बघायला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यासोबतच आपण बघितलं दीपक तर इथे म्हणजे CBS हा जो परिसर आहे, कलेक्टर ऑफिस समोरचा हा सर्व परिसर आहे, हा शहरातील मुख्य असा रस्ता आहे। तो रस्ता 7 दिवसांपासून बंद असल्यामुळे शहरवासी देखील वेठीस धरले जात आहेत, विद्यार्थी असतील, सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे आता या आंदोलनाकडे खरं तर त्यामुळे आता उद्याची जी बैठक पार पडणार आहे प्रांजल, त्यामुळे यामध्ये काय नेमका सुवर्ण मध्य निघतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादाबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।